अनंत प्या, आनंदी रहा। सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनी लिमिटेड तिथे विलास सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी जी सातत्याने मला वाटतं जवळजवळ 1.5 वर्ष ते जे काही मेहनत घेत आहेत, यामध्ये जिल्हा बँकेमध्ये आम्ही काम करत असतो संचालक म्हणून आमचे सर्वजण, त्यामध्ये भगीरथ प्रतिष्ठानने आम्ही एकत्रित ज्या काही गोष्टी आम्ही ठरवल्या त्याच्यामध्ये काजूला दरवर्षी जी अडचण निर्माण होते रेटच्या बाबतीत, आणि मुळात काजू आपल्या या ठिकाणी सिंधुदुर्गच्या काजूची चव जी आहे त्याला जागतिक दर्जा प्राप्त करून देणे ही खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गवासियांची जबाबदारी आहे, आणि म्हणून कोणीतरी ती जबाबदारी घेणं आवश्यक होते. आणि म्हणून आज सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनी, म्हणजे जसं गोवा बागायतदार संघ, त्या धर्तीवरती प्रोड्युसर कंपनी या ठिकाणी स्थापन केलेली आहे. याच्यामध्ये आम्ही डॉक्टर देवधर, आम्ही स्वतः यामध्ये आणि यांच्या या ठिकाणी संदीप राणे आम्ही सल्लागार आहोत. आणि यामध्ये मूळ उद्देश जो आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे काजू उत्पादक शेतकरी आहेत त्यांना GI मानांकन देऊन त्या GI मानांकन मिळालेल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना चांगला रेट मिळवून देणं ही जबाबदारी खऱ्या अर्थाने कंपनीची राहील. उत्पादन खर्च कमी करणं, खर्च कमी करण्यासाठी दापोली विद्यापीठाचे जे काही तज्ज्ञ असतील, काजूमध्ये वेगवेगळे लोक जे असतील यांचा सल्ला घेऊन जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना एका छताखाली मार्गदर्शन मिळेल. वेगवेगळं मार्गदर्शन नाही, कारण काजूच्या बाबतीत ज्या काही फवारण्या ज्या आहेत, काजूला वापरण्यात येणारं खत असेल, त्याच्यामध्ये सेंद्रिय असेल, रासायनिक असेल, ज्या काही गोष्टी आहेत याचं चांगलं मार्गदर्शन होणं, आणि कमी किमतीमध्ये औषधं, फवारणीची औषधं, एखादा काजू उत्पादक केल्यानंतर त्याला जो काही रेट मिळतो आहे फवारणीसाठीचा असेल, खतांचा असेल, याचे खर्चसुद्धा कमी करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या कंपनीचे प्रयत्न राहतील. GI मानांकन शेतकऱ्यांना मिळवून देणं, आणि त्याची खरेदी करत असतेवेळी जे शेतकरी शेअर होल्डर आहेत, आज 2000चा शेअर 100 रुपये या ठिकाणी त्यांची प्रवेश फी असेल 2100 रुपये असे शेअर्स राहतील. याच्यामध्ये केंद्र आणि राज्याच्या ज्या योजना आहेत या योजना सगळ्या प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळतील, तो प्रयत्न राहील. आणि भविष्यामध्ये प्रोसेसिंग म्हणजे GIचं प्रोसेसिंग म्हणून GIचंच मार्केटिंग, म्हणजे ह्या काजूच्या जे काय फायनल प्रोडक्ट निघेल, म्हणजे प्रोडक्ट असेल, बाय प्रोडक्ट निघतील, याच्यामध्ये GIचा उल्लेख असेल. या GIमुळे त्या ठिकाणी जास्त पैसे ह्या ठिकाणी नसलेल्या फायनल प्रोडक्टला मिळेल, आणि त्याचा फायदा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना होईल. त्या दृष्टिकोनातून ह्या कंपनीची स्थापना केलेली आहे. ह्या वर्षी त्याची सुरुवात होईल, आणि उद्याच्या 15 फेब्रुवारीला ह्या कंपनीचं जे काही कार्यालय जे आहे अधिकृत, ह्याच्या कार्यालयाचं उद्घाटन या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते होईल. त्यांच्या हस्ते करण्यामागचा उद्देश कुठेही राजकीय नाही आहे की सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आज आपली बैठक सुरू झालेली आहे. ह्या कंपनीचं जो उगम झाला, जी कंपनी आम्ही स्थापन करण्यापूर्वी आम्ही जे आलो, त्याचं खरं कारण आहे की शेतकऱ्यांचे जे अनेक समस्या आहेत, या समस्यांसाठी आम्ही 2018मध्ये शेतकरी आणि फळबागायतदार संघटना सावंतवाडी दोडामार्ग 2 तालुक्यासाठी स्थापन केली. रजिस्ट्रेशन झालं, आणि 2018 पासून 2021 पर्यंत शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवण्याचा आम्ही अतिशय अटोकाट प्रयत्न केला. अनेक समस्या सोडवण्यात आम्ही यशस्वी झालो. त्याच्यामुळे आपल्याला कल्पना आहे की शेतकरी हा भर उन्हात, भर पावसात किंवा भर थंडीत कुठकुठे त्या ठिकाणी आपलं काम करतो, आपल्या शेती बागायचं फुलवतो. असं असताना अनेक प्रकारची जंगली प्राणी आहेत. त्याच्यामध्ये शेकरू आहेत, केळडी आहेत, त्याच्यात नवीन आलेले गविरेडे ते कळपच्या कळप आहेत, त्यानंतर आपल्याकडे मध्यंतरी हत्ती म्हणून पाहुणे आले, तर डुक्कर आहेत. अनेक प्रकारच्या प्राण्यांचा सुद्धा आम्ही समापचार करून त्या ठिकाणी शेती बागायचं फुलवतो. आणि असं असताना सुद्धा शेतकरी कधी, कोकणातला शेतकरी, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातला शेतकरी कधी हतबल झाला नाही. सांगायला एवढा आम्हाला आनंद वाटेल की अनेक प्रकारचे प्रसंग आमच्यात आले. अवळी पडणारा पाऊस, अवकाळी पडणारा पाऊस, हायांसारखं तौतेसारखं आलेली वादळं, या सगळ्या वादळांना पुरून आम्ही उरलो, आणि अतिशय चांगल्या प्रकारे नारळ, सुपारी, काजू, कोकम, केळी, अननस वगैरे जी आमची पिकं असतील त्याच्या अनेक चांगल्या प्रकारच्या बागायत्या आम्ही निर्माण केल्या. आता प्रश्न असा आला की आम्ही श्रम केलं, बागायत्या फुलवल्या,
परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आला की आम्ही हे श्रमाने कष्टाने पुरवलेले हे जे आमचा जो वस्तू आहे, नारळ आहे, सुपारी आहे, काजू आहे, यांना कुठे मार्केट नाही. आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे महत्त्वाचं जे काजू पीक आहे ते दुर्लक्षित केलं गेलं. त्याचा दर हा व्यापाऱ्यांकडनं पाडवला गेला आणि त्यासाठी आम्ही खंबीर उभे राहिलो. आणि मागच्या 3 वर्षामध्ये आम्ही काजूला व्यापाऱ्यांपेक्षा 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये काजूचा दर जास्ती दिलेला आहे. त्याच्यात आम्ही यशस्वी झालो आणि त्याच्यात यशस्वी झालो. शेतकऱ्यांना न्याय दिला आणि त्याच्यामुळे काही ज्या संघटना आहेत त्या संघटनांची जे नेते मंडळी ज्यांच्याकडे दूरदृष्टी आहे त्यांचं लक्ष आमच्याकडे गेलं. आणि मग एक अशी 2 वर्षापासून म्हणजे 2021 पासून माननीय सत्यजित सावंत जिल्हा बँकेचे चेअरमन असताना त्यांनी अशा 3 मीटिंग लावल्या. 2019मध्ये लागली, 2020मध्ये लागली, 2021मध्ये लागली. त्याच्यामध्ये आम्ही शेतकरी, त्याच्यानंतर जे कारखानदार आहेत, मॅन्युफॅक्चरर्स त्यांना आणि व्यापाऱ्यांना अशा तिघांना एकत्र बोलावून त्यांनी फार चांगला प्रयत्न केला. एक आमच्या मागे उभी राहिली. त्यांनी आम्हाला काही काजू खरेदी करणाऱ्या पार्ट्या पण दिल्या आणि त्याच्यामुळे आम्ही इतरांपेक्षा 8 ते 10 रुपये काजू जास्ती खरेदी केल्या. आणि मग असं लक्षात आलं की एखादी संघटना काजू खरेदी करायला तर असमर्थ ठरते, कारण त्याला अनेक नियम आहेत, अनेक कायदे आहेत. त्याच्यामुळे मग आमच्या मदतीला सतीश सावंतची सिंधुदुर्ग जिल्हा बँक आली. त्यानंतर आम्ही जी जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करते भगीरथ प्रतिष्ठान, डॉक्टर प्रसाद देवधर या ठिकाणी उपस्थित आहेत, यांनी आणि आपल्याकडे जे शेतीमध्ये काम करणारे पदवीधारकांची, शेती पदवीधारकांची जी संघटना आहे सिंधुदुर्ग कृषी, ते संदीपजी राणे यांचं लक्ष आमच्याकडे गेलं आणि आमची चौघांची एक मीटिंग झाली. यांनी आम्हाला बॅकिंग दिलं आणि त्याच्यानंतर असं ठरलं की आपण गोवा बागायतदार धर्तीवर एखादी अशी संघटना स्थापन करूया की शेतकऱ्यांचा सगळा माल आपण चांगल्या दराने खरेदी करू शकतो. आणि अशा दृष्टीने मग आम्ही सर्व मंडळी म्हणजे सतीश सावंतजींच्या नेतृत्वाखाली आम्ही गोवा बागायतदाराला भेट दिली. त्या ठिकाणी तिथले जे CEO होते त्यांना आणि इतर डायरेक्टरांना आम्ही भेटलो आणि त्या ठिकाणी आमच्या लक्षात आलं की आणि त्यांनी आम्हाला सुचवलं की एखादा फळ बागायतदार संघटना स्थापन करण्यापेक्षा तुम्ही जर कंपनी स्थापन केली, शेतकरी कंपनी जर तुम्ही स्थापन केली, फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, तर याच्यामध्ये अनेक प्रकारचे तुम्हाला फायदे मिळतील. म्हणजे त्याच्यामध्ये शासनाच्या अनेक विविध म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अनेक अनुदानित स्कीम आहेत त्या तुम्हाला मिळतील. मग त्या दृष्टीने आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कार्यालयामध्ये सतीश सावंत, डॉक्टर देवधर, संदीपजी राणे त्या ठिकाणी आमच्या चांगल्या प्रकारच्या 5-6 सभा झाल्या. आणि मग आपल्याला ठरलं की फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापन करणं अतिशय आवश्यक आहे. आणि माननीय आपले पंतप्रधान यांनी पण 10,000 कंपन्या संपूर्ण भारतामध्ये स्थापन करण्याचं सूतोवाच केलं होतं. आणि त्याप्रमाणे आम्ही पुन्हा डिव्हिजनच्या अंडर आमची कंपनी सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनी ही या ठिकाणी रजिस्टर्ड झालेली आहे. 4 जानेवारी 2022मध्ये ही कंपनी या ठिकाणी रजिस्टर्ड झाली. आणि त्याच्या ज्या जी फॉर्मॅलिटीज आहेत त्या आम्ही पूर्ण करण्यात आता मागे लागलेलो होतं. पुष्कळ फॉर्मॅलिटीज आम्ही पण याच्यामध्ये नवीन आहोत, एकदम नवखे आहोत. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.